अस्वस्थता, एन्झायटी मुळापासून संपवण्याची भैरव पद्धत तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो? मित्रांनो, तुम्ही कधी असं अनुभवलंय का, की एखादी काळी सावली तुमचा पाठलाग करते आणि तुम्ही जितक्या वेगाने पळण्याचा प्रयत्न करता, तितकीच ती सावली मोठी आणि गडद होत जाते. ती सावली म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून आपली अस्वस्थता आहे, एन्झायटी आहे. जेव्हा आपल्याला विनाकारण भीती वाटते, छातीत धडधड होतं आणि असं वाटतं, की आता इथून पळून जावं, तेव्हा समजावं, की तुमच्या शरीरातील शॉर्ट सर्किट सुरू झालंय. लोकं म्हणतात सकारात्मक विचार करा, शांत व्हा. पण जेव्हा पॅनिक अटॅक येतो ना, तेव्हा हे शब्द म्हणजे आगीवर पाण्याचा एक थेंब टाकण्यासारखे असते मित्रांनो. पण आज मी तुम्हाला एक अशी पद्धत सांगणार आहे, जी केवळ आध्यात्मिक नाही, तर पूर्णपणे वैज्ञानिक आहे. ती म्हणजे भैरव पद्धत. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो, आपल्या परंपरेत कालभैरवांना क्षेत्रपाल म्हटलं जातं. म्हणजेच मंदिराचे रक्षक किंवा एक सिक्युरिटी गार्ड. आपल्या शरीरात जेव्हा सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट म्हणजेच जगण्याची धडपड धोक्याची घंटा वाजते, तेव्हा ही अवस्था निर्माण होते. भैरव म्हणजे तो जो या भीतीलाही घाबरवतो. आज आपण आपल्या शरीराच्या इंटरनल टेक्नॉलॉजीचा वापर करून ही अस्वस्थता एका झटक्यात कशी घालवायची ते पाहणार आहोत मित्रांनो. स्टेप 1, अर्थ वायर रिसेट. गंधाच्या सगळ्यात आधी आपल्या घराची वायरिंग जी असते का, त्याचा विचार करा. जर घरामध्ये आर्थिंगची वायर नसेल, तर हाय व्होल्टेज आल्यावर सगळी उपकरणे जळून जातील. अस्वस्थता म्हणजे तुमच्या मज्जासंस्थेमध्ये आलेला तोच हाय व्होल्टेज करंट आहे मित्रांनो. याला शांत करण्यासाठी आपल्याला ग्राउंडिंग करावे लागते. आपल्याला योग, स्मेल हा थेट मूलाधार चक्राशी जोडलेला आहे, जो आपल्या शरीराचा बेस आहे मित्रांनो. जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल, तेव्हा लगेच कापूर, भीमसेनी कापूर किंवा चिखलाचा किंवा एखाद्या फुलाचा तीव्र वास घ्या. हा वास घेताच तुमच्या मेंदू विचारांच्या जंजाळातून बाहेर येईल आणि शरीराच्या मूळ केंद्राशी जोडला जाईल. ही तुमची झटपट आर्थिंग आहे मित्रांनो, अस्वस्थतेच्या मार्गाची. स्टेप 2, अद्वैतांचा सिद्धांत, भीतीचा स्वीकार. काश्मीर शैव संप्रदायाचे महान आचार्य अभिनव गुप्ता यांनी भैरव स्थवन मध्ये एक गुपित सांगितलंय. म्हणतात की भीती वाटण्यासाठी दोन गोष्टी लागतात. एक तुम्ही आणि दुसरी जी गोष्ट ज्याची तुम्हाला भीती वाटते. जोपर्यंत तुम्ही त्या भीतीला स्वतःपासून वेगळं समजता, तोपर्यंत ती तुम्हाला छळणार. पण ज्या क्षणी तुम्ही डोळे मिटून स्वतःला सांगता, की ही भीती सुद्धा माझाच एक भाग आहे. हे कंपन सुद्धा भैरव तत्वच आहे मित्रांनो. त्या क्षणी ती भीती आपला प्रभाव गमावते. जेव्हा तुम्ही भीतीचा स्वीकार करता, तेव्हा तुम्ही भोगीकडून योगीकडे प्रवास करता. पुढची पायरी आहे मित्रांनो, उद्यमो भैरव म्हणजेच चेतनेचा एक झणझणीत झटका. जेव्हा मन विचारांच्या चक्रात अडकतं, तेव्हा एखाद्या वस्तूकडे, समजा एखादं फूल किंवा तुमचा स्वतःचा हात, इतक्या तीव्रतेने बघा, की जणू काही जगात दुसरं काहीच नाही. यालाच आपण कुंभक सुद्धा म्हणू शकतो मित्रांनो. म्हणजे श्वास रोखून धरणं. जेव्हा तुम्ही श्वास 30 ते 40 सेकंद रोखून धरता, तेव्हा तुमच्या मेंदूच्या विचारांची जी साखळी आहे ती तुटते आणि तुम्ही एक रिकाम्या जागी जाऊन पोहोचता. तिथे भीतीला जागाच नसते. वास्तविकता उदाहरण घेऊत मित्रांनो. मी असे अनेक लोक पाहिलेत, जे अस्वस्थतेमुळे घराबाहेर पडायलाही घाबरतात. पण जेव्हा त्यांनी हे मूलाधार ग्राउंडिंग किंवा श्वास रोखण्याची पद्धत वापरली, तेव्हा त्यांना जाणवलं, की ज्या अक्राळ-विक्राळ राक्षसाला ते घाबरत होते, तो फक्त त्यांच्या कल्पनेतला होता. मित्रांनो, अस्वस्थता ही तुमची कमजोरी नाही, तर ती तुमची शक्ती आहे, जी चुकीच्या दिशेने वाहत आहे. तिला योग्य दिशा द्या. जर तुम्हाला हे विज्ञान अधिक सखोलपणे समजून घ्यायचं असेल, तर कमेंटमध्ये तुमचे मत मांडा. मी त्यावर देखील व्हिडिओ तुम्हाला बनवून पाठवेल आणि सगळ्यांना तो पाहण्यात येईल. पुढच्या वेळी जेव्हा भीती वाटेल, तेव्हा हा अर्थ वायर प्रयोग नक्की करून बघा आणि तुम्हाला काय जाणवलंय ते कमेंटमध्ये सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही त्या भीतीपेक्षा खूप मोठी आहात. पुन्हा भेटू. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.